इसी इलाके की। और आपको आंखों देखा सुना रहे थे पहले मैच में उमेश मात्रे सर और दत्ता मात्रे सर। खेल की शुरुआत मुन्ना शेख नासिक के आशिक के नाम से जाने जाते हैं, नॉन स्ट्राइक पर है इस वक्त तुषार पाटिल। टॉस को जीता पार्थ रॉयल्स बुनकोटे ने और पहले बल्लेबाजी की दावत दिए ट्राइडेंट नवी मुंबई को। शॉर्ट थर्मैन बैकवर्ड पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर शॉर्ट फाइन लेग बैकवर्ड स्क्वायर लेग घेरे में, जबकि दो खिलाड़ी सर्कल के बाहर लंबे कद के राइट आर्म ओवर द स्टंप्स। पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद थी, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, 1 रन। देखिए नीलेश, मुन्ना शेख इस तरह के बल्लेबाजें शुरुआती दौर में वो अपनी आंखें जमाते हैं और बाद में आक्रमण करते हैं। नवी मुंबई जब भी नाम निकलेगा, नवी मुंबई ने गणेश नाइक साहब घराना जो हमेशा आगे रहा। नवी मुंबई ने क्रिकेट को कोहिनूर दिया भूषण पाटिल के रूप में, और नवी मुंबई ने सबको, हम सब के लिए ये फक्र का मकाम है, गौरव का, कि कुणाल दाते सर दिए। पोस्टरमैन मराठी के, महाराष्ट्र के और आईपीएल और T20 की मखमली आवाज़। लंबा कद है कौशल कोरडे का, सामना करेंगे उनका तुषार पाटिल। खींच स्विंग कर दिया ऑन साइड में, 6 रन, पहला ब्लास्ट। महामेरू तू निश्चयाचा गगनाला भिडतो हुंकार, जनकल्याणासाठी लढतो असा नेता आहे झुंजार। एक दिमाखेदार सुरुवात पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते। अप्रतिम फटका, अगदी कावू कॉर्नरच्या डोक्यावरतून ठोकलेला हा अप्रतिम षटकार। थोड़ा आगे रख दिया था वहां पर गेंदबाज ने, फिर से गेंद को लॉब कर दिया है और ये भी गेंद मैदान के बाहर, 6 रन। बॉटम एंड का बहुत ही गजब का इस्तेमाल और पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी आप देख रहे हैं बैट्समैन तुषार पाटिल और साथ ही साथ नवी मुंबई ट्रायडन्स की। एक चांगला फटका पाहायला मिळाला, पॉवर डिलिव्हर केली, अगदी जोरकस मारलेला हा फटका। पुन्हा एकदा 6 धावा मिळाल्या, लागोपाठचा हा दुसरा षटकार आणि हा दुसरा ब्लास्ट। प्रथम बॅटिंग करताना टीम ट्रायडेंट नवी मुंबई या टीमचा पाहायला मिळतोय। तुषार थोडेसे आक्रमक होत आहेत यावेळेस, कारण लागोपाठचे 2 षटकार मारलेले आहेत। धावफलक पुढे जात आहे। 3 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती। कमाल की शुरुआत, धमाल की शुरुआत, और बने रहिए हमारे साथ NMPL 2023 में। तुषार पाटिल 2 सिक्सर लगा चुके हैं। कुशल इस मर्तबा आड़े बल्ले से गेंद को खेल दिया आउटफील्ड में, बहुत तेज आउटफील्ड है, नहीं रोक पाएंगे। गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती भी, 4 रन। केले स्वप्न त्याने साकार, मशाल हाती घेऊन त्याने दूर केला अंधार। अगदी हा 4 स्ट्रोक तुम्ही पुन्हा पहा, ज्या प्रकारे बॉलने वेग पकडला। बॅकअप जे होतं ना थोडंसं वाईडिश होतं, त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आणि या 4 धावा आल्या। आक्रमण सुरू ठेवलंय। हालांकि गेंद थोड़ी नीची रही थी और जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे थे। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर दूसरे मोहल्ले में चले गए, वाइट प्रेशर। देखिए नीलेश, दबाव एक ऐसी चीज़ है, इसमें बड़े बड़े सुरमा, बड़े बड़े रति महारथी, बड़े बड़े 30 मार खा जाते हैं। फ्लाइंग स्टार्ट यहाँ पर नवी मुंबई ट्रायडन्स की, जैसी शुरुआत चाहिए थी। कौशल कोर्टे मुड़ते हुए, ऑफ कटर थी लेकिन ज्यादा बाहर कर बैठे, एक और वाइट। लग रहा है बचने की कोशिश कर रहे हैं, जिस तरह 3 शॉट लगे हैं। देखिए नीलेश, दुनिया में बहुत सी गलियां हैं, आप पतली गली से निकल कर चले जाओ, लेकिन क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है। आप नींबू कितने भी खाएं, दुश्मन के दांत खट्टे नहीं होंगे। दुश्मन के दांत खट्टे करने के लिए उनके आंखों में आंखें डाल के बात करना होती है। इस मरतबा पंच किया बैकफुट पे जाकर
गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर में, नहीं अब जाकर बढ़िया फील्डिंग, बढ़िया एफर्ट वहां पर था। तीसरे की कॉल है और 3 रन पूरा करते हुए बैट्समैन। कमाल की शुरुआत हम देख रहे हैं। ट्राइडेंट्स नवी मुंबई की टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है। देखिए नवी मुंबई ट्राइडेंट्स को भी पता है सामने की टीम में नवी मुंबई का कोहिनूर है, सामने की टीम में किरण पवार है। और इस विकेट पे जिस तरह ग्राउंड माइक से एयरफोन से बात की थी कुणाल दाते जी ने खिलाड़ी से, ये विकेट मेरे ख्याल से दोनों के लिए अच्छा है। आपके पास अगर अच्छी गेंदबाजी है, हल्के हाथों से टर्न कर दिया गेंद को डीप में, खिलाड़ी 1 रन, मुन्ना शेख 2 पर और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 23 रन। व्हाट अ स्टार्ट, 1 ओवर की समाप्ति, फ्लाइंग स्टार्ट हम कहेंगे ट्रायडन नवी मुंबई के। क्या कहेंगे नीलेश? अगदी खूप चांगला समाचार घेतला या पॉवर प्लेच्या ओव्हरचा। पॉवर प्ले क्रमांक 1 आपण पाहिलं। सर्कलच्या या ओव्हरचा चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग तुषार यांनी केली, अप्रतिम फटकेबाजी केली आहे। परंतु इथून पुढे जबाबदारी वाढेल पार्थ रॉयल बोनकडे या टीमची, कारण मदार ओव्हर नंबर 2 कडे कुणाकडे असेल, कारण इथून पुढे जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या आणि हे चांगली बाब आहे प्रथम बॅटिंग करताना टायरन नवी मुंबई या टीमसाठी। बिल्कुल पार्थ रॉयल्स बोनकोटे के कैप्टन भूषण पाटिल को पता है कि ब्रेक थ्रू कितना इम्पोर्टेंट है। आज के दिन दोस्तों 2018-19 में भारत ने 7 जनवरी को पहला सीरीज जीता था। 2018-19 में 2-1 से ऑस्ट्रेलिया को शिकस्त दी थी। लेकिन 7 जनवरी में अगर कोई बात चल रही है इस वक्त तो वो सिर्फ नवी मुंबई प्रीमियर लीग की। बने रहिए हमारे साथ, डोंट गो अवे, स्टिल ट्यूनिंग विथ अस। आसमान में बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट में संदीप जी गणेश जी नाइक छाए हुए हैं। MNPL के कमिश्नर दीपक बालाराम पाटिल साहब छाए हुए हैं। और वाकई में कुणाल दाते सर के बारे में जितना कहा जाए कम है। सिर्फ नवी मुंबई नहीं, हमारे पूरे महाराष्ट्र को उन पे गर्व है। मराठी कमेंट्री को इतनी ऊंचाइयों पे ले जाना, एक्सलेंट। गेंदबाजी में पहली गेंद बैकफुट पे गया, बहुत खूबसूरत कट शॉट, जगह नहीं थी, हालांकि बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी था। ये मुन्ना शेख की खासियत है, नासिक के आशिक के नाम से जाने जाते हैं। हालांकि जगह नहीं थी, ऑफसाइड के बहुत ही क्लासिकल स्ट्रोक प्लेयर है। प्रभाकर निषाद दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे तुषार पाटिल। गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। कुल मिलाकर तुषार ने 4 गेंदों पर 19 रन बनाए। मौसम बहुत ही सुहाना, आइडियल क्रिकेट कंडीशन देख रहे हैं आप पवन पुत्र कोपर खैरने ग्राउंड पर। ओ राइजिंग गेंद और अपील हो रही है वहां पर, यस इज आउट। क्या गेंद थी, नेस्टी डिलीवरी, हुक करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी और शरीर से टकरा कर सॉफ्ट डिसमिसल। एक्सलेंट फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग। अगदी अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल होता आणि त्यानंतर बॅटची वरची कडा घेतली आणि पहिला फलंदाज इथून पुढे माघारी जातोय। तुषार यांनी चांगली सुरुवात करून दिली, राइट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन चांगलं होतं। जिस विकेट की तलाश थी वही विकेट मिलता हुआ यहाँ पर पर्थ रॉयल्स बोनकोटे को। और इस विकेट को हासिल किया है प्रभाकर निषाद ने। आउट होके चले गए अच्छी बल्लेबाजी के बाद। नए बैट्समैन मुन्ना शेख का साथ निभाने के लिए अजिंक्य पाटिल आए हैं। P2 चलता हुआ, पावर प्ले 2 चलता हुआ और दर्शक अब पूरी तरह पैक होते हुए। स्वागत है आप सभी का। सूरज बादलों से झांकता हुआ गेंदबाजी के लिए प्रभाकर मुड़ते हुए। हुक करने की कोशिश, इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलना चाहते थे, बढ़िया गेंद फॉलो किया था बैट्समैन को। देखिए अगर
ये विकेट जिस तरह कुणाल दाते सर ने उनसे पूछा था, विकेट में बहुत कुछ है गेंदबाजों के लिए भी, लेकिन देखना है कि पावर प्ले का दूसरा ओवर बहुत ही कसा हुआ कर रहे हैं प्रभाकर। निशात मुड़ते हुए राइट आर्म ओवर द स्टंप्स, ओ बढ़िया गेंद, कॉपी बुक स्टाइल में पुश किया मिड ऑफ पे, 1 रन। देखिए आपके पास नीलेश रफ्तार अच्छी है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे और यॉर्कर होना चाहिए। एक तेज गेंदबाज का हथियार रहता है, आपने देखा किस तरह से तुषार आउट हुए थे राइजिंग गेंद पर। अगदी निश्चित अकूट टप्प्याची बॉलिंग आणि यॉर्कर बॉल फार महत्त्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. ते इथून पुढे पाहायला मिळतील का? कारण सुरुवात चांगली झाली आहे. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रभाकर निशात लंबे रनअप से मुड़ते हुए मुन्ना शेख के लिए, इस मरतबा कॉपी बुक स्टाइल में बिल्कुल गेंद के ऊपर जाके गैप में ड्राइव करते हुए सॉफ्ट हैंड से 1 रन। ये मुन्ना शेख का क्रिकेट है, पहले आंखें जमाते हैं और फिर डेथ ओवर में आक्रमण करते हैं। बहरहाल इस ओवर में भूषण पाटिल खुश रहेंगे कि प्रभाकर ने रोक लगा दी है और कुल स्कोर है 26 रन 1 विकेट। अजिंक्य पाटिल सामना कर रहे हैं प्रभाकर का। ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारने की कोशिश, थोड़ी नीची गेंद रही थी, एक और अच्छी गेंद। इट हैज बीन अ ब्रिलियंट ओवरटर्न फ्रॉम प्रभाकर निशात। व्हाट डू यू थिंक अबाउट लास्ट ओवर? ही कंसिडर ओनली 3 रन्स अँड क्लेम व्हेरी इम्पॉर्टंट विकेट. खूप चांगले षटक आहे. प्रभाकर यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं की तारांबळ करून टाकली होती. भीषण हल्ला तुषारांनी चढवला होता. त्यांना माघारी पाठवल्यानंतर या जोडीने संयमाचा खेळ केलेला आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर रन्स आल्या फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. हे खूप महत्त्वाचं राहिलं कारण कमबॅक करणं किती महत्त्वाचं होतं आणि ते कमबॅक केलेलं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना टीम ट्राइडेंट नवी मुंबई. यस, बड़ा मिडल कॉन्फ्रेंस हो रहा है कि गेंदबाजी के लिए किसको बुलाया जाए. 2 ओवर की समाप्ति, 26 रन 1 विकेट. आप देख रहे हैं नवी मुंबई क्रिकेट के सुनहरे पल आप देख रहे हैं NMPL. स्वागत है आप सभी का. आज मौसम भी बहुत खुशगवार. अगर पवन पुत्र कोपरखंड है ग्राउंड के लोकेशन को हम देखते हैं तो बहुत खूबसूरत ग्राउंड. न्यूजीलैंड के वेलिंगटन ग्राउंड की याद ताज़ा होती हुई, दरख्तों के झुंड, लश ग्रीन आउटफील्ड और गेंदबाजी में एक और परिवर्तन किया गया है. स्वप्निल नाइक को मोर्चे पर लगाया गया है. सामना करेंगे मुन्ना शेख. देखिए नवी मुंबई ट्राइडेंट नवी मुंबई को पता है कि सामने की टीम की जो बल्लेबाजी की ताकत है वो बहुत ज़्यादा है. टेनिस क्रिकेट .in पर ये सारा खूबसूरत टेलीकास्ट आ रहा है. मेरा कल यस पूरी टैली हमारे पास आ चुकी है आज के कमेंट्री की. इस मरतबा जोरदार खेलने चाहते थे, गेंद गई है बल्ले के अंदर लगकर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पे पहुंचा है. चेक कर आज ज़रूर स्वप्निल नाइक छोटे रनअप से फिर खींच के मारने की कोशिश, बढ़िया गेंदबाजी. ऐसा लग रहा है कि बड़े बैट्समैन हैं अजिंक्य पाटिल, लेकिन वो भूल गए कि पवन पुत्र ग्राउंड में ऑफसाइड भी है. जिस तरह वह आड़े बल्ले से खेलने की कोशिश कर रहे हैं. हालांकि शुरुआत बहुत धमाकेदार रही थी. पलटवार हम देख रहे हैं यहाँ पर टीम पार्थ रॉयल्स का. स्वप्निल नाइक छोटे रनअप से इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, लॉन्ग ऑन उसके नीचे, बढ़िया कैच, आउट हो गया अजिंक्य पाटिल. और जिस तरह आज वो खेल रहे थे लग नहीं रहा था कि बड़ी बारी खेलेंगे. आहे माणूस हसत भोळा
अगदी पुढे ठेवलेला बॉल होता, प्रॉपर टायमिंग जुळवता आलं नाही. अनेक वेळा सर याच मैदानावरती अजिंक्य पाटील या नावाचा डंका आपण ऐकलेला आहे, परंतु समोरच्या बाजूने चांगली बॉलिंग करतायत स्वप्नील नाईक बोनकोडे. एक वेगवान गोलंदाज आहेत आणि सध्याच्या घडीला ज्या विकेटची गरज होती ती विकेट स्वप्नील नाईक बोनकोडे यांनी यावेळेस मिळवून दिलेली आहे. यस, स्कोर 27 रन 2 विकेटों के नुकसान पे, 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मौसम बहुत ही खूबसूरत भूमिपुत्र क्रिकेट ग्राउंड पर इस वक्त ऊपर खेलने से आपके सामने आ रहा है वो शो जिसका सभी को इंतज़ार है. बने रहिए हमारे साथ. NMPL 2023 में नए साल का नया तोहफा. नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आ चुके हैं. कमलजीत अच्छा ट्राई, बहुत ही करारा स्ट्रोक, वाइड ऑफ लॉन्ग ऑन गेंद को उठाया है. एक से ज्यादा कुछ भी नहीं. हालांकि शॉट में काफी था दम, लेकिन बहुत जल्दी उन्होंने कवर कर दिया. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है. ट्राइडेंट नवी मुंबई का 28 रन 2 विकेट. तीसरे ओवर का खेल चल रहा है. पहले ओवर में धमाकेदार शुरुआत थी तुषार की. मुन्ना को खींच के मारने की कोशिश, ऊपर लगी है, लकी स्ट्रोक. गेंद चली गई है 4 रनों के लिए. देखिए किस्मत के सहारे का शॉट, और किस्मत का लक फैक्टर क्रिकेट में भी बहुत जरूरी है कि बिकॉज द फॉर्चून इज ऑलवेज फेवर ब्रेव पर्सन. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती. अगदी नक्की. आज मात्र नशीब बलवत्तर आहे, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असंही म्हटलं जातं. आजचा दिवस निश्चित त्यांचा चांगला असावा, परंतु समोरच्या बाजूने घातकी मारा सुरू आहे. चांगली बॉलिंग स्वप्नील नाईक बोनकोडे करतायत. स्वप्निल नाइक, हालांकि मुन्ना शेख को कठिनाइयों में डाला था उन्होंने. पैक क्राउड धीरे धीरे आता हुआ. अच्छा ड्राइव हाफ वॉली पे लेकर लॉन्ग ऑन मौजूद है. 1 रन. देखिए अभी तक स्वप्निल ने जो गेंदबाजी की है बल्लेबाजों को जगह नहीं दी है, रूम नहीं दिया है. और जब बल्लेबाजों को रूम नहीं मिलता है तो बल्लेबाज धूम नहीं मनाते. 3 ओवर की समाप्ति और स्कोर है इस वक्त 33. ड्रिंक्स ब्रेक मैदान में चलता हुआ हम आपको लिए चलते हैं IPL की मखमली आवाज कुणाल दत्ते सर के पास. सध्या 11च्या सरासरीने बॅटिंग करत असताना दिसतोय ट्रायडंट नवी मुंबई. उद्योजक सुरेशजी राणा यांचा हा संघ आहे. 33 धावा झालेल्या आहेत 33 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व 4. आमदार संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट्स ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. चौथ्या पर्वामध्ये एक चांगला संदेश आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. से नो टू ड्रग्स. त्याच्यामुळे जे प्रेक्षक मैदानामध्ये येतील त्यांनी देखील अगदी तसंच वर्तन करायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण संदेश. व्यसनाच्या आहारी न जाता कुठेतरी क्रिकेटच्या आहारी गेलात तरी देखील तुमचं जीवन सफल झालं असं म्हणायला हरकत नाहीये. चांगलं क्रिकेट, एक अव्वल दर्जाचं क्रिकेट दाखवण्याचा आणि खेळण्याचा प्रयत्न सध्या सर्वच खेळाडू इथे करताना दिसतात. आज स्पर्धेचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसामध्ये 4 मातब्बर आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्याच्यामध्ये आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील आयकॉनचा चांगला खेळ झाला. विशेष म्हणजे पवन केने, इजाज कुरेशीकडून अपेक्षा जास्त वाढल्यात आता प्रेक्षकांच्या, कारण एक मातब्बर खेळाडू आहे. इच्छापूर्ती वाशीगावमध्ये तो खेळतोय. सेकंड मॅचमध्ये किरण पवार हा एक नामांकित आयकॉन खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला मुन्ना शेख हा सेन्सिबल क्रिकेटर. अगदी डोक्यावर बर्फ ठेवून तो नेहमीच खेळताना दिसतो. अगदी शांत, परंतु नंतर तो भरपूर आक्रमक होतो. तर त्याच्या खेळावर देखील भरपूर चर्चा होईल कॉम्बॉक्समध्ये. परंतु सध्या वेळ देखील झाली होती NMPL स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. तो 1.5 मिनिटाचा टाइम आउट. आता समाप्तीची घोषणा त्याची होईल. धन्यवाद कुणाल दत्ते सर. 3 ओवर की समाप्ति, 33 रन 2 विकेट. देखिए जिस तरह अपोजिशन साइड के पास बैटिंग है, पार्थ रॉयल्स बोनकोडे के पास चेक. भूषण पाटील हा कॅप्टन ऑन माईक असेल सध्या या खेळामध्ये.
भूषण पाटीलकडे आता एक माईक देण्यात आलेला आहे. भूषण, सॅटिस्फाय आहेस का तू ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे? 3 ओव्हरमध्ये फक्त 33 धावांवर तुम्ही रोखले विरोधी टीमला. ऑब्व्हियसली पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे रन्स गेले, मात्र प्रभाकरने चांगला कमबॅक करून दिलं. त्यानंतर लालूने सुरेख गोलंदाजी केली आणि या ग्राउंडवर रन्स होत आहेत, मात्र बॉलिंगला देखील तेवढाच ॲडव्हान्टेज आहे. प्रभाकरने सुरेख गोलंदाजी केली, त्याच्यानंतर लालूने त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि कमबॅक करून दिलं. आता इकडनं जर मुन्नाची विकेट भेटली तर आम्ही जो टार्गेट आम्ही विचार केला होता त्याला कमीत कमीमध्ये अजून रोखण्याचा प्रयत्न करू. मुन्नासाठी काही स्पेशल रणनीती ऑब्व्हियसली आहेत, आम्ही एक्झिक्यूट करतोय ते रणनीती. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भूषण, मुन्ना सध्या सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, नंतर तो आक्रमक होतो याची चर्चा होते. तिसऱ्या पंचांची ते घेण्यात आलेली आहे. तोपर्यंत नक्कीच भूषण बरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला. थर्ड अंपायरचा डिसिजन सध्या पेंडिंग आहे. मुन्नासाठी जी रणनीती तुम्ही आखली आहे, तुम्ही सांगताय भूषण की त्याच्यावर सध्या आपण प्लॅन केलेला आहे, त्याच्यावर एक्झिक्युशन सुरू आहे आणि त्याची विकेट मिळाली तर ती प्राइज विकेट ठरू शकते टीमच्या दृष्टिकोनातून. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट भूषण इथे एक जाणवते की गोलंदाजाला देखील ही खेळपट्टी तेवढी साथ देते ज्यावेळेला तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी कराल. नक्की, जर तुमच्याकडे पेस असेल, एक्स्ट्रा पेस असेल तर तुम्ही डिफेंड करू शकता. आता प्रभाकर आणि स्वप्नीलचं पेस तुम्ही पाहू शकता, त्यांना खेळपट्टी पुरेशी साथ देते. बाउन्सर मला वाटतं एवढ्या दिवसात कोणाचे पाहिले नाही, मात्र प्रभाकरने जे गोलंदाजी केली त्याचं पेस मतलब हे एक्झाम्पल सेट करतोय की दोन्ही साईडला विकेट आहे, एकदम रोड आहे. बॅटिंगसाठी पण तेवढीच लाभदायक आहे आणि फिल्डिंगला देखील तेवढीच बॅटिंगला देखील तेवढीच लाभदायक आहे. पार्थ रॉयल्स बोनकोड या नवीन फ्रँचायझीसाठी सध्या तुम्ही खेळताय नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये. काय वाटतं, एक चांगलं कॉम्बिनेशन, एक चांगला संघ प्रस्थापित झालाय? ऑब्व्हियसली मी यंगस्टरांवर जास्त भरोसा केला यावर्षी आणि ते तेवढी मेहनत देखील करतायत. पार्थ रॉयल्स बोनकोडे मला वाटतं नवीन वर्षात मी नवीन फ्रँचायझीसाठी खेळतोय. NMPL 4थ्या एडिशन्समध्ये 4थ्या नवीन फ्रँचायझीसाठी क्रिकेट खेळतोय. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत भूषण या मॅचसाठी तुम्हाला. जाऊया कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद कुणाल सर. मुन्ना शेख यांच्या बॅटमधून एक अप्रतिम समोरच्या बाजूला ठोकलेला हा क्लासिकल षटकार. 4 रन के लिए गेंद चली गई थी, टिपिकल मुन्ना शेख स्ट्रोक. आइए देखते हैं रिप्ले में. फुल टॉस गेंद थी और सामने मारने के लिए आपके पास ताकत का होना चाहिए. क्रीज में पीछे खेल रहे थे, डाउन द ग्राउंड खेला तीर की मानिंद, 4 रन. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मुन्ना शेख तयार होतील. समोरच्या बाजूला प्रभाकर यांनी देखील प्रभावित केलं बॉलिंग करताना. खरं तर दुसरं षटक त्यांनी हाताळलं होतं. 40 रन हो चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पे ओवर नंबर 4 चल रहा है. अभी का पार्टनर 6 रन दिए वहां पर अंपायर ने. 42 पे पहुंचा है स्कोर. पुन्हा एकदा मुन्ना शेख तयार. यावेळेस पहा खोदून काढण्याचा प्रयत्न. पंचांनी बोर्ड उचललाय. फलंदाज आउट. मुन्ना शेख मोठी विकेट. यावेळेस टीम पार्थ रॉयल बोनकोडेला. आइए देखते हैं किस तरह से मुन्ना शेख को वहां पे चलता कर दिया प्रभाकर निषाद ने. हालांकि उससे पहली गेंद पे उनको सिक्सर लगा था, राइट आर्म राउंड ही स्टंप्स गेंद की थी क्रीज के कोने से. ओ माय गॉड, टो क्रेशर, परफेक्ट यॉर्कर. टो क्रेशर थी और विकेटों के सामने पाए गए थे. इसीलिए क्रिकेट में 2 ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. अगदी निश्चित आहे, एक चांगला यॉर्कर विकेट देऊन जातोय. टीमसाठी एक चांगलं योगदान. प्रभाकर यांनी पुन्हा प्रभावित केलं बॉलिंग करताना. खास करून ऑल इंडिया आयकॉन मुन्ना शेख यांना माघारी पाठवलं. खरं तर यांची लोकप्रियता फार मोठी आहे. 34.9K त्यांचे फॉलोअर आहे इन्स्टावरती. आज पहा त्यांना देखील बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी याच मैदानावरती केली आहे. परंतु पुढचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जीवन गोपाळे आणखीन एक नामांकित नाव या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं. त्यांचं प्राचारण केलंय. क्रमांक 5 वरती धावफलकावरती रन आहेत 42. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रभाकर. एक चांगला मारा समोर सुरू आहे. नीलेश, देखिए पार्टनरशिप का पनपना जरूरी है. पार्टनरशिप अगर पनपती है तो एक अच्छा टोटल होगा. अंतर्राष्ट्रीय में शैमोल और क्रिस गेल की 372 रन की पार्टनरशिप है ODI में.
कॅप करण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत येतील, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो, हे चांगलं क्रिकेट. फक्त एक धाव बनली जाते, स्ट्राईक रोटेट केलंय. कवलजीत सिंग कशा प्रकारचा खेळ पेश करतील, स्वतः कॅप्टन आहेत आणि पहा कॅप्टनचा रोल ते अदा करतील का. एक बाईक देखील सर त्यांच्या नावावरती आहे, चांगला खेळ त्यांचा देखील राहिलेला आहे या टेनिसच्या पटलावरचा. एक ऑलराऊंडर खेळाडू सज्ज होतील, परंतु समोरून पुन्हा एकदा प्रभाकर निघतील. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जाईल, त्याची व्यूहरचना निश्चित आपण या ओव्हर नंतर चर्चा करूया. ट्राइडेंट नवी मुंबई के कैप्टन भी है कवलजीत और इस वक्त उनकी जिम्मेदारी बढ़ गई. यावेळेस पहा समोरच्या बाजूला ताकदवान फटका, 6 धावांसाठी एक बुलंद पॉवरफुल फटका, षटकार. साऱ्यांच्या मनात संदीप भाई करतोय प्रेमाचं घर, भाईंना मान देतात सारे. Outstanding shot, unbelievable hit, not easy. Goes his back foot and forced as ball over the side screen. इस तरह के शॉट बहुत मुश्किल रहते, फोर्सिंग स्ट्रोक था, बैकफुट पे जाके खेला था. साइमन की याद ताज़ा होती हुई ऑस्ट्रेलिया के, जिस तरह से कप्तान कवलजीत ने ये शॉट खेला है. यावेळेस त्याच दिशेने सरळ बॅटने बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषा चिरतोय, आणखीन एक चौकार. खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ, आलाय खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ. कमाल की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं कवलजीत. ऑस्ट्रेलियन कहते हैं कि टीम का कैप्टन हो वो जो टीम का सबसे अच्छा खिलाड़ी हो. डाउन द ग्राउंड गेंद पहले बाउंस पर तीर की मानी जाती हुई 4 रन. फॉलो थ्रू कितना अच्छा है और शॉट को एग्जीक्यूट बहुत ही बेहतर तरीके से किया था. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही, असं वाटलं की नजर चांगली बॉलवरती आली, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतील. एक धाव कंप्लीट केले, स्ट्राईक रोटेट केलेला आहे. यावेळेस प्रभाकर कमबॅक करतायत, गरजेचं होतं कमबॅक करणं, कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. या ओव्हरची समाप्ती होतीये 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग, चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग, चला पाहू चला. थँक्यू. 54 धावा आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पुन्हा मोहित करताय. अगदी वातानुकूलित मुख्य स्टेज आहे, खेळाडूंना बसण्यासाठी कल्पक स्टँडची रचना केली आहे, प्रेक्षकांना देखील बसण्यासाठी तुम्हाला स्टँड पाहायला मिळतील. ग्रेफाईटची ट्रॉफी पुन्हा पुन्हा आपलं लक्ष वेधून घेते. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, चांगल्या दर्जाची सीमारेषा, असं या स्पर्धेचं आपण वर्णन करूया, ज्या स्पर्धेचं टायटल आहे नवी मुंबई प्रीमियर लीग सीझन क्रमांक 4. नीलेश देखिए 4 ओवर की समाप्ति 54 रन. पिछले ओवर में कितने रन दिए वहाँ पर 21 रन. पिछला ओवर अगर हम देखें तो ट्राइडेंट नवी मुंबई के तरफ चला गया है. डेथ ओवर बचे और डेथ ओवर में कप्तान चाहेंगे कि कम से कम 20-25 रन आए तो फिर भूषण पाटिल को चुनौतियां दी जा सकती. गोलंदाजी मार्गवरती विनय शर्मा यांचं प्राचारण केलंय, क्रमांक 5चं षटक. कवलजीतला एक चांगला यॉर्कर, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला अडवण्याचा प्रयत्न तिथे चांगला झाला. पहिलाच बॉल डॉट येतोय. वेरिएशन यावेळेस पहिल्याच बॉलवरती दाखवलाय. अगदी यॉर्कर पद्धतीचा हा बॉल खेळण्यास भाग पाडला आणि अगदी तोही चांगल्या प्रकारे खेळला गेला, फक्त रन आली नाही. पुन्हा एकदा कवलजीत सिंग तयार. यावेळेस ऑन साइडला खेळतायत, पाहावं लागेल लांबी हो गगनाला भिडणारा एक मोठा फटका, षटकार. क्या शॉट खेला है, आइए देखते हैं रिप्ले में. खिंची हुई लेन थी विनायक शर्मा की और कप्तान इस वक्त आग उगलते हुए कवलजीत. देखते हैं किस तरह से शॉट खेला था. पीछे हटे, खींच के मारा, चाबुक शॉट, फुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल. 6 रन. अगदी रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा हा षटकार होता. यावेळेस पहा परिवर्तन केलं, एक वैविध्यपूर्ण बॉल पाहायला मिळाला. कमबॅक चांगलं केलं. यावेळेस थोडेसे सफल झाले होते. खेळण्याचा प्रयत्न इथे थोडासा फसलेला आहे, त्याचा एक चांगला प्रत्यय येतोय. बढ़िया वापसी, अच्छी तू मैं चल रही है, अच्छी नोकझोंक चल रही है गेंदबाजी और बल्लेबाजी के बीच में. विनय निघतील.
यावेळेस बॅटच्या आतली कडा पाठीमागच्या बाजूला प्रोटेक्शन आहे. धावफलकावरती एक धाव येते. असं म्हटलं तर सुंदर क्षणाची वाट बघण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर बनवा. विनय आणि फलंदाज कवलजीत यांना देखील येणारी वेळ सुंदर बनवावी लागेल. धावफलकावरती निश्चित जाऊया. 61 धावा आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचे 2 बॉल प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 5 मधून. बिल्कुल देखिए कंवलजीत बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन दूसरे बैट्समैन को भी साथ देना होगा. अगदी जीवन गोपाळे यांच्या बॅटमधून ही एक धाव येते. एक नामांकित खेळाडू हे देखील आहेत. अगदी द मसल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये संयमाचा खेळ, एक चांगली पार्टनरशिप सर उभी राहते या दोन खेळाडूंमध्ये. शपलवून खेळण्याचा प्रयत्न पहा. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर आले. दोन्ही पाय ऑफस्टिकच्या बाहेर घेऊन गेले, परंतु हा चांगला प्रयत्न शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाला. 5 ओव्हरची इथे समाप्ती होते. 62 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर हा एक चांगला स्कोर असू शकतो, परंतु येणाऱ्या ओव्हरमध्ये हल्लाबोल करावा लागेल. देखिए जिस तरह के इस विकेट पे फुल ऑफ रन्स भी है यहाँ पे, क्योंकि गेंद तेज आती है और तेज शॉट लगाने में आसानी होती है. एक बात तो है कि आखिरी ओवर में अगर चुनौतियां देना है, हालांकि बिफोर नहीं कह सकते हम पर्थ रॉयल्स बुनकोटे को, तो 80 के ऊपर ज़रूर देखना होगा ट्राइडन नवी मुंबई को. यहाँ पर स्कोर है 62 रन, 3 विकेट 5 ओवर की समाप्ति के बाद. आप देख रहे हैं नवी मुंबई क्रिकेट के सुनहरे पल. आप देख रहे हैं NMPL 2023 में आप सभी का हार्दिक स्वागत है. आसमान गावदेवी युवा मित्र मंडळ आयोजित नवी मुंबईची मानाची पालखी जुईनगर ते श्री क्षेत्र एकविरा कार्ला इथे ही पायी पालखी जाणार आहे. दिनांक 8 रविवार ते बुधवार 11 तारखेपर्यंत ही पायी पालखी जाणार आहे. जुईनगर गाववरून तर थेट श्री क्षेत्र एकविरा देवी कार्ला येथे. तर सकाळी 7:30 वाजता या पालखीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठीक 7:30 वाजता दिनांक 8 तारखेला ही पालखी निघेल. तर या पालखीमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सर्वच एकविरा भक्तांना विनंती आहे. आपण ठीक 7:30 वाजता सेक्टर 23 जुईनगर गाव इथून आपली उपस्थिती दर्शवावी ही नम्र विनंती. धन्यवाद. ही 11वं वर्ष आहे या आपल्या नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचं. गावदेवी युवा मित्र मंडळ आयोजित नवी मुंबईची मानाची पालखी. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. पुन्हा एकदा जाऊया. किरण पवार ऑल इंडिया आयकॉन सावळे गावाचे आहेत. पहा व्हाईट बॉल येतोय. अगदी सावळेगाव टेनिस बॉलच्या शिट्टीच्या वरचा हा एक तारा आहे. खरं तर RPL 2022 मध्ये हा तारा चमकला. फिर से गेंद वाइट. देखिए किरण पवार ये बहुत खास खिलाड़ी है, हालांकि ज़्यादा बल्लेबाजी में कामयाब रहे हैं, परंतु यावेळेस आयकॉन खेळताना त्यांना बॉलिंग देखील करावी लागते. जीवन गोपाळे तयार कोपर खेळण्याचे आहेत. उजव्या बाहेर पहा. लागोपाठचे 3 बॉल व्हाईट बॉल आहेत. पहा जीवनामध्ये दिशा फार महत्वाची आहे. जर सर जीवनाला दिशा नसेल ना तर दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाला दिशा नसेल ना तर टीमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. प्रेशर थोडासा रिलीज होतोय. नॉट अ गुड डे फॉर किरण एज फार एज बॉलिंग कंसर्न. परफेक्ट यॉर्कर and batsman try to tugging on the onside, thick outside edge, rose to typically for a leg by. लेग बायचा इशारा पंचांनी केला. निश्चित एक धाव येते, परंतु स्ट्राईक वरती कवलजीत सिंग चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली आहे, परंतु समोरच्या बाजूने ऑल इंडिया आयकॉन गोलंदाजी करतायत. या बॉलला चांगली दिशा. हो, बॉल लॉंग लेग मधून सीमारेषा चिरतोय. 2 खेळाडूंमध्ये होती दरी, त्याच दरीतून बॉल सीमा पार. चौकार. साऱ्यांच्या मनात संदीप भाई करतोय प्रेमाचं घरा. भाईंना मान देतात सारे दुश्मन भी होतो या गार. एफर्टलेस शॉट केवल बल्ला फेंक दिया था. ये देखिए 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद चली गई. 4 रन. व्हाट अ ग्रेट बैटिंग फ्रॉम कैप्टन ऑफ ट्राइडन नवी मुंबई कवलजीत.
अगदी कॅप्टन नॉक खेळतात आणि गरज देखील टीमला आहे, कारण डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला रन्स बनवावे लागतील. सर असंही म्हटलं जातं ना, जर तुम्ही तरुणपणी काम केलं ना तर म्हातारपणी बसून काल, परंतु तरुणपणी आराम केलात ना तर म्हातारपणी काम करावं लागेल. म्हणजे सत्र क्रमांक 1 मध्ये जर तुम्ही चांगला खेळ केलात ना तर सत्र क्रमांक 2 मध्ये तुम्हाला तितकीशी मोठी मेहनत घ्यायला नाही लागत. ओ फुल टॉसला माफी नाही, फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार, एक कलात्मक स्ट्रोक षटकार. असे आले गेले किती 100 भाई आहे आमचा एक नंबर. असे आले गेले किती 100 भाई आहे आमचा काफी एक लूजनर नंबर. गेंद थी और कहाँ छोड़ने वाले थे कवलजीत. उनको पता था ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. किरण पवार जरूर पहली 3 गेंदें वाइड थी और बल्लेबाजी की सोच को देखिए नीलेश. मैं अक्सर कहता हूँ कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में भी खेला जाता है. उनको पता था 3 गेंदें वाइड कर चुके हैं, वो स्टंप पर ही अटैक करेंगे, उसका लाभ उठाया कवलजीत ने. आखिरी गेंद तो इतनी इजी थी मानो सामने वाले के ब्रेड पे आप मक्खन लगा के दे रहे हैं. बॉल चांगला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा कॉल पाठवला गेला होता. 6 धावा आल्या, पंचांनी आम्हाला कळवलं. धावफलक निश्चित पुढे जात आहे आणि ते जाऊन पोहोचलंय 76 या धावसंख्येवरती. आक्रमक झालेत शेवटच्या षटकामध्ये. एक भीषण हल्ला गोलंदाजावरती चढवला जातोय ते किरण पवार. यावेळेस पहा टायमिंग चांगला आहे, परंतु लॉंगॉनला देखील क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. हे कमबॅक चांगले किरण पवार करतायत. 35 मिनट समाप्त हो चुके हैं. ऑनफील्ड अंपायर हमारे ऑफिशियल स्कोरर के मुताबिक 35 मिनट समाप्त हो चुके हैं. मेरे ख्याल से एक फील्डर और रिंग में लाया जाएगा. ये रहता डिसिप्लिन. आय थिंक 30 मिनिटं झाली असतील. 35 मिनिटामध्ये पूर्ण डाव तुम्हाला करायचं आहे, कारण 30 मिनिटं जर तुम्ही 5 ओव्हर टाकण्यासाठी घेतले असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावं लागेल. यस, ऑफिशियल स्कोरर ने 35 कहा था. इस मर्तबा गेंद को उड़ा दिया है उन्होंने और ये गेंद बाउंड्री के बाहर 6 रन. नाव संदीप भाईंचा महाराष्ट्रात गाजते रे. नाव संदीप भाईंचा महाराष्ट्रात क्या गाजते कहेंगे नीलेश, क्या बल्लेबाजी कर रहे हैं कप्तान. ये देखिए बॉटम एंड का लाजवाब ये शॉट को लेकिन बैकफुट पे जाके फोर्स किया था जीवन ने. 6 रन. अगदी आपण त्यांच्याबद्दल चर्चा निश्चित करूया. गोलंदाज पुन्हा तयार किरण पवार, ऑल इंडिया आयकॉन. टायमिंग जुळवता आलं नाही. पाठीमागच्या बाजूला यष्टीरक्षक आहेत आणि इथेच सत्र क्रमांक 1 चा खेळ संपतोय. प्रथम बॅटिंग करतात. बोल्ड हो गए वहां पर, प्लेट ऑन हो गए आखिरी बैट्समैन. 6 ओवर की समाप्ति पे कुल रन बनाए ट्राइडेंट्स. नवी मुंबई ने 83 और 84 की चुनौती रखी है इस मैच को जीतने के लिए. चलते हैं अगले कार्यक्रम के लिए. वो आवाज़ जिसने मराठी कमेंट्री को दुनिया में पहुंचाया. मराठी शब्द मराठा, मरना पन हटना नहीं. और महाराष्ट्र से मराठी की कमेंट्री कभी भी नहीं हटेंगी. हमारे पोस्टरमैन कुणाल दाते जी के पास. थँक्यू. जॉकब भाई आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतो दीपक पाटील यांना आपल्या शुभ हस्ते जॉकब भाई यांचा सन्मान आपण करावा. जैकब भाई यांचा इथे सन्मान होतोय. आपका स्वागत है हमारे इस नवी मुंबई प्रीमियर लीग सीजन 4 में. इजराइल भाई भी यहाँ पर आ चुके हैं. आपका भी हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं. वेलकम इजराइल भाई, आपको यहाँ पर सम्मानित किया जा रहा है हमारे नवी मुंबई प्रीमियर लीग के कमिश्नर दीपक बाळाराम पाटिल द्वारा. राजकमल मात्रे आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. जनाब हफीज जी यहाँ पर पधार चुके, तो उनका भी हम यहाँ पर तहे दिल से इस्तकबाल करते. आणि जाऊया सन्मानासाठी हफीज यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय दीपक बाळाराम पाटील यांना, आपका तहे दिल से इस्तकबाल हफीज जी इस हमारे नवी मुंबई प्रीमियर लीग 2023 में. वेलकम.
त्याचबरोबर रोहित गुप्ता आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. माजी नगरसेवक समाजसेवक कोपर खेळण्याचे संदीप म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे आणि त्यांच्याच बरोबरीने आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावर. सुस्वागतम. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. हनुमंतजी दळवी आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. लक्ष सेट झालं, चला सलामीची जोडी लवकर पाठवा. भूषण पाटील कॅप्टन, लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे आहेत. आज देखील निर्धारित वेळेपेक्षा आपण 10 मिनिटं उशिराने चाललोय, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा, फास्ट खेळा प्लीज, कारण एक एक मिनिट आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खूप महत्त्वाचं ठरेल आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये. उद्या देखील आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे आहेत आणि सर्वच्या सर्व सामने उद्या 5-5 षटकांचे खेळवले जाणार आहेत. उद्याच्या सर्व सामने 5-5 षटकांचे होतील. आदरणीय लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार श्रीमान गणेशजी नाईक साहेब इथे उपस्थित राहणार आहेत उद्या संध्याकाळी बक्षीस वितरण प्रसंगी. आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे युवराज आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. ते देखील उद्या सेमीफायनल पासूनच आमच्या या मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आदरणीय भाई यांचं, आदरणीय संदीपजी नाईक साहेबांचं, आणि त्यांच्या संकल्पनेतून आम्ही नवी मुंबई प्रीमियर लीग तुमच्या समोर घेऊन आलोय. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची एक शिकवण आहे, जात धर्म पंथ या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजेत. क्रिकेटमध्ये देखील त्या गोष्टींना थारा देऊ नका, हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील सांगितलंय. आणि ती शिकवण आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांची आहे. आणि शिकवणीवर खरे उतरत असताना नवी मुंबई प्रीमियर लीगचं आयोजन आम्ही केलंय. इथे प्रत्येक तळागाळातल्या तरुणाला एक चांगली संधी या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मग तो गावातला खेळाडू असेल, तो ग्रामीण गटातला खेळाडू असेल, शहरातला खेळाडू असेल, आणि त्या सर्वांना एक हक्काचं व्यासपीठ आपण नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून निर्माण करून दिलेलं आहे. चला तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, या पण ऐकूया पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समालोचन. इट्स ओव्हर टू कॉमबॉक्स. थँक्यू. धन्यवाद कुणाल दाते जी. मौसम बहुत ही खुशगवार है, हल्की हवा के झोंके चल रहे हैं, आसमान में बादल छाए हुए हैं. टेनिस क्रिकेट में NMPL 2023 छाया हुआ है. टेनिस क्रिकेट में संदीप जी गणेश जी नाइक साहब छाए हुए हैं. टेनिस क्रिकेट में NMPL के कमिश्नर दीपक बालाराम पाटिल साहब छाए हुए हैं. स्वागत है आप सभी का. ये मुकाबला पावर प्ले पे बहुत डिपेंड करेगा नीलेश, क्योंकि पावर प्ले में ट्राइडन नवी मुंबई चाहेंगी कि पार्थ रॉयल्स के 2 बैट्समैन कम से कम आउट करें, क्योंकि दोनों किरण पवार और भूषण पाटिल, मुंबई का कोहिनूर और किरण पवार, सावले टीम का वो बैट्समैन जिसने भारत भर में धूम मचा रखी है. खेल की शुरुआत होती हुई और कमलजीत स्वयं आए गेंदबाजी के लिए. बल्लेबाजी करते हुए उन्होंने बहुत खूबसूरत बारी खेली थी. फील्ड की जमावट, शॉर्ट थर्डमैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, वाइडिश मिड ऑन, स्क्वायर लेग. पहली गेंद घूम के खेला है, मिस टाइम. ओ माय गॉड, व्हाट अ कैच, अनबिलीवेबल. ये कैच जो पकड़ा है ये NMPL का मेरे ख्याल से बेहतरीन कैच है, और इस कैच को पकड़ा है वहां पर खिलाड़ी स्वप्निल ने. आइए देखते हैं रिप्ले में. दिस इज अ ग्रेट एफर्ट, एथलेटिक. देखिए कमलजीत की ये जो गेंद थी रिप्ले में दिखाया जा रहा है, कट के थोड़ी अंदर की जानी भाई, बैकफुट पे गए, पुल करना चाहते थे बल्ले के ऊपर. एक्सलंट, एक्सलंट. अप्रतिम कॅच, चित्त थरारक झेलची नोंद आजच्या दिवसामध्ये होते. आणि ऑल इंडिया आयकॉन किरण पवार यावेळेस माघारी जात आहेत. नाखुश असतील आपल्या फटक्यावरती, ज्या प्रकारे हा फटका त्यांनी खेळलाय. बिल्कुल है, इसीलिए तो नीलेश, क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं. क्रिकेट में जर आणि तर नाही चालत. क्रिकेट में किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है. निश्चित जो तुम्ही खेळ खेळताना त्याला फार महत्व आहे. आणि पुन्हा पुन्हा हा कॅच पाहावा, असा हा कॅच स्वप्नील ठाकूर यांनी पकडलेला आहे. नए बैट्समैन जीतेश राउत आए हैं. जैसी शुरुआत चाहिए थी वैसी शुरुआत कप्तान ने दी है ट्राइडन नवी मुंबई के. देखिए कैप्टन जब 100% देता है तो हौसला बाकी टीम का भी ऊपर जाता है.
कवलजीत जितेश राउत के लिए, ऊपर लगी लेकिन फाइन लेग से पहली टिप्पा खाया। बॉलिंग बहुत जबरदस्त हो रही है, बिल्कुल गुडलैंड स्पॉट पे गेंदों को पिचअप करा रहे हैं कवलजीत। नवीन बॅट्समन जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आहेत। फील्ड की जमावट देखिए, सर्कल में ऑफसाइड के फील्ड को काफी कस दिया गया है। कवलजीत इस मर्तबा बल्ले का मुंह जल्दी बंद हो गया। छुड़ा लिया है तुमने जो रन को, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। चीकी सिंगल आता हुआ खाता खुला जितेश राउत का और खाता खुला यहाँ पर पार्थ रॉयल्स बोनकोडे का। 1 रन 1 विकेट। अगदी पहा फेरबदल थोडासा केला जातोय फिल्डिंग मध्ये, अविव रचना बदलली जाते कारण समोर नवी मुंबई कोहिनूर ज्यांना संबोधलं जातं ते भूषण पाटील तुर्बे स्ट्रायकर एंडला सज्ज। Yes, lot of depend on Bhushan Patil. He is the key player, is the Kohinoor of Navi Mumbai, and he is the one of the class player in this type of situation. देखना है क्लास परमानेंट है, फॉर्म परमानेंट है, आज अपने आप को साबित करते हैं कि नहीं। सभी निगाहें भूषण पाटिल पे। कवलजीत भूषण पाटिल के लिए, ओ बढ़िया गेंद बाएं हाथ के बैट्समैन के लिए बाहर निकली थी, ऑफ कटर, उंगलियां फेरी थी वहां पर। कमाल की बॉलिंग कर रहे हैं कवलजीत। एक चांगला टप्पा पाहायला मिळाला, बॉल मधला वेग काढून घेतला होता, त्यानंतर खेळण्यासाठी बॅट घेऊन आले परंतु खेळू शकलेले नाहीयेत। हा डॉट बॉल येतोय, प्रभावित करणार हा बॉल निश्चित असू शकतो। कमाल का ओवर कर रहे हैं पावर प्ले में टीम के कैप्टन नवी मुंबई ट्राइडेंट्स नवी मुंबई के। इस मरतबा बहुत ही खूबसूरत ड्राइव, वाइडिश लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, 1 रन 2 रन 1 विकेट। मैंने पहले ही कहा था कि 80+ रन रखना होंगे, और किरण पवार को जब आप सस्ते में आउट करते हैं तो कोई भी टीम में एक नई ऊर्जा आ जाती। अगदी निश्चित ते कवलजीत सिंग यांनी करून दाखवलंय, एक मोठा धक्का दिला टीम पार्थ रॉयल बोनकोडे। राउत ऑन स्ट्राइक, कवलजीत राउत के लिए तान दिया आसमान में, फेंक दिया सीधा कमेंट्री बॉक्स में, डाउन द ग्राउंड, 6 रन। थँक्यू डीजे, खूप चांगला स्ट्रोक पुन्हा आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो। ज्या प्रकारे कवलजीत सिंग यांनी बॉल डिलिव्हर केला अगदी समोरच्या बाजूला, असं वाटलं काही क्षणाला की अगदी हा बॉल येऊन लागतो की काय, परंतु एक मोठा फटका होता। एलिव्हेशन चांगलं होतं, लांबी देखील चांगली होती, आत्मविश्वास वाढवणारा हा फटका आहे। सब कुछ था शॉट के पीछे। शॉट जब फिनिश हुआ तो बल्ला कंधे के पीछे गया और गेंद बाउंड्री के पीछे, थोड़ा आगे रख दिया था वहां पर कवलजीत ने। देखिए बैट्समैन के आगे गेंद को सामने रखना यह ऐसे है कि आप शेर को मांस दे रहे, शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों चल जाएंगे। 6 रन से उछलता हुआ स्कोर। 1 ओवर की समाप्ति के बाद 8 रन 1 विकेट। बचे हुए 5 ओवर में अब यहाँ से जो रन चाहिए, क्योंकि 84 का लक्ष्य है, 76 जो आस्किंग रन रेट है वो लगभग 15 के ऊपर का, ये थोड़ा चिंता का कारण है। लेकिन भूषण पाटिल वहाँ पर है, ये वो खिलाड़ी है या तो जल्दी चले जाते हैं या तो मैच लेके चले जाते हैं। इज द की प्लेयर। कोहिनूर ऐसे ही थोड़ी कोई बन जाता है किसी इलाके का। गेंदबाजी में बुलाया गया है स्वप्निल ठाकुर को। पहली गेंद खड़े खड़े शॉट खेला था, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। फुटवर्क साथ नहीं दे रहा था भूषण पाटिल का। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। निश्चित पदलालित्य क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे। तुमचे पाय चालतील तर धावफलक चाललं जातं, और आपके पैर चलेंगे तो रन चलेंगे, रन चलेंगे तो टीम चलती है। ठाकुर मुड़ते हुए दूर वाले छोर से भूषण को कवर ड्राइव लगाते हुए, हालांकि थोड़ा सावधानी से बल्लेबाजी कर रहे हैं भूषण। पावर प्ले P2 में 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ डबल फिगर में अभी भी नहीं गया है। 9 रन 1 विकेट।
आप देख रहे हैं नवी मुंबई क्रिकेट के सुनहरे पल, आप देख रहे हैं NMPL 2023 में आपका स्वागत। स्टारों की जंग, क्लैश ऑफ टाइटन्स चलता हुआ, सितारों की जंग। स्वप्निल ठाकुर सामना करेंगे राउत, जितेश राउत। अच्छा शॉट, खोद के निकाला गेंद को, टक करते हुए ऑन साइड में। एक दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया भूषण ने। 1 रन से अब पार्थ रॉयल्स का स्कोर डबल फिगर में जाता हुआ 10 रन 1 विकेट। अगदी एक चांगला स्ट्रोक होता, कारण अगदी बॅटच्या मधोमध घेतला, आवाज देखील कानापर्यंत एक चांगला आला। जितेश राऊत एक खुल्या गटाचे खेळाडू आहेत, लेदर बॉलचा देखील एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। भूषण पाटिल सामना करें स्वप्निल ठाकुर का। फुल टॉस गेंद और सवाल पूछा वहां पर, हालांकि जोर से मारना चाहते थे वहां पर। देखना है क्या कुछ हुआ है, बल्ला बदल रहे शायद, और देखना है कि बल्ला बदलने से नसीब बदलते या नहीं। क्या कहेंगे इस तरह की स्थिति, खेल रुका हुआ है, 10 रन हुए हैं और भूषण भी अपने शॉट को अभी तक टाइम नहीं कर पाए। निश्चित भूषण पाटील हे थोडंसं फॉर्मशी झगडत आहेत, परंतु त्यांना पुन्हा आपल्या जुन्या लयमध्ये यावं लागेल, कारण म्हटलं जातं ना, फॉर्म इज अ टेम्पररी, परंतु तुमचा क्लास हा परमनंट असतो। तोच क्लास भूषण पाटील यांना या मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल। देखिए ट्राइडेंट नवी मुंबई वाले भी चाहेंगे कि भूषण को ज्यादा देर वहां न रखा जाए। दोनों तरफ से कोशिश होंगी, क्योंकि ये लड़ाई शेरों की है। ठाकुर मुड़ते हुए, भूषण को बढ़िया गेंद, फिर आगे रखा था, फिर पांव नहीं चले थे, बल्ले के करीब से गेंद विकेट कीपर के पास। क्या बॉलिंग हो रही है ट्राइडेंट नवी मुंबई की तरफ से। अगदी धारदार बॉलिंग सुरू आहे, कोणतीही रूम दिली नाही, कोणतीही संधी देत नाहीत यावेळेस गोलंदाज फलंदाजांना मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी। स्वप्निल ठाकुर भूषण पाटिल के लिए इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को खेला है, गैप में 1 रन बना और बढ़िया रिले फील्डिंग, 2 रन बना लिए बैट्समैन ने। 2 रन से पावर प्ले, मेरा अपना मानना है कि पार्थ रॉयल्स के लिए पुअर प्ले साबित हुआ है, क्योंकि कुल 12 रन आए और 1 विकेट गिरा है। बचे हुए 4 ओवर में अब जो आवश्यकता है वो है 72 रन्स की। इसका मतलब है कि काफ़ी हेल्दी आस्किंग रन रेट। देखिए ऐसा नहीं है कि 2 ओवर 12 रन के रन नहीं चेस होते हैं, लेकिन इस तरह के रन चेस होते हैं 50-100 में एक मरतबा। निश्चित इथून पुढे 18ची सरासरी ठेवायची आहे प्रति ओव्हरच्या पाठीमागे। स्वप्नील ठाकूर यांनी प्रभावित केलं, बॉलिंग करताना फक्त 4 धावा दिल्या। अगदी बांधून ठेवलं फलंदाजांना, पायामध्ये बेड्या टाकल्या, परंतु त्या बेड्या तोडता आलेल्या नाहीत। आता इथून पुढे समीकरण बदलत आहे, येणारे 24 बॉल आणि 24 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे बनवावे लागतील त्या रन्स तुमच्या समोर आहेत। नीलेश जी देखिए 72 रन, 18 रन आपको हर ओवर में चाहिए, तो कम से कम 2 बड़े शॉट आपको हर ओवर में खेलना होंगे। भूषण पाटिल के पास वो क्लास है, राउत के पास भी है, लेकिन कवलजीत भी कच्ची गोलियां खा के नहीं आए हैं। स्वप्निल पाटिल को लगाया गया है, जबकि पिछला ओवर स्वप्निल ठाकुर ने किया था। यहाँ से गेयर बदलना होगा अगर पार्थ 11 को मैच में रहना है तो। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, पीछे खिलाड़ी और जाल में फंस गए बैट्समैन। डीप एक्स्ट्रा कवर रखा था, ऑन द राइज खेला था वहां पर, और थोड़ी निराश भी हुए हैं। हालांकि शॉट बहुत दमदार था, प्लेसमेंट नहीं था, लेकिन कहते हैं नीलेश कि एक बार दूध से दही बन गया तो दही से दूध नहीं बनता है। निश्चित आता ही स्ट्रोक आपण पाहू शकतो, ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला, चांगला स्ट्रोक होता। पहा तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवला ना, त्याचा फायदा इथे मिळतोय, कारण आणखीन एक फलंदाज कोसळतोय। सर असंही म्हटलं जातं ना की येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही, त्यामुळे इथून पुढे आणखीन चांगला खेळ करावा लागेल।
नए बैट्समैन बाबू कामले आए हैं और देखिए भूषण पाटिल को दिखाया जा रहा है, थोड़ा सा चिंतित नजर आ रहे हैं और स्थिति भी थोड़ी नाजुक है पार्थ रॉयल्स बोनकोडे की, क्योंकि किरण पवार सस्ते में चले गए। कभी कभी रहता है किसी खिलाड़ी के लिए दिन अच्छा नहीं रहता है। स्वप्निल पाटिल विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन बाबू कामले। खींच के मारने की कोशिश, अतिरिक्त उछाल था, बल्ले के अंदर लगी, डॉट गेंद। क्या बॉलिंग हो रही है, चैनल में गेंदबाजी हो रही है और लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है। हा गोलंदाजांचा भीषण हल्ला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। स्वप्निल पाटिल इस मर्तबा खड़े खड़े क्रैकिंग स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है लॉन्ग ऑफ पे, एक और विकेट। महामेरू तू निश्चयाचा गगनाला भिडतो हुंकार, जनकल्याणासाठी लढतो असा नेता आहे झुंजार, शून्यातून शहर उभारले गेले स्वप्न त्याने आपको लगता साकार। नहीं कि अब बादल जितने आसमान में छाए, कठिनाइयों के बादल मंडलाते हुए पार्थ रॉयल्स की बल्लेबाजी पर अगदी आता संकट किती मोठी आलेली आहेत टीम पार्थ रॉयल बोनकडे, या टीमच्या वरती बाबू कांबळे माघारी गेले। सर यांच्याकडे देखील क्षमता होती, बाहुबली फटक्यांसाठी यांची ओळख या नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये होती आणि तेच फलंदाज माघारी गेलेले आहेत। धावफलकावरती फक्त 12 रन्स आहेत। नए बैट्समैन मोनिश तांडेल बल्लेबाजी को आ रहे हैं। भूषण पाटिल एक के बाद एक विकेट गिरते हुए देख रहे हैं, लेकिन एक बात है, अगर इस मैच को कोई जीता सकता है तो स्वयं भूषण पाटिल है। इज द क्लास प्लेयर। इस तरह की स्थिति में कई मैचेस जीता है उन्होंने, उदाहरण खार्डी के जो बिग ब्लास्ट चैंपियन ट्रॉफी का था, या फिर कहीं भी देखिए, लेकिन स्थिति नाजुक। फिर इन्होंने हवा में खेला है, नहीं पहुंच पाए कवलजीत, लेकिन अच्छी फील्डिंग, 2 रन बने, 2 से ज्यादा कुछ भी नहीं। खाता खुलता हुआ वहां पर मोनिश तांडेल का और कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पार्थ रॉयल्स बोनकोडे का 14 रन 3 विकेट। मंजिल बहुत दूर। भूषण ने जाके कुछ कहा है वहां पर, क्योंकि अभी बहुत खेल बाकी है, इसके बाद 3 ओवर है। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद। देखिए पहला मैच भी थोड़ा एक तरफा रहा और दुनिया में कोई भी व्यक्ति ना एक तरफा हार चाहता है ना एक तरफा प्यार चाहता है। 1 साइडेड गेम एंड 1 साइडेड प्रेम। बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है। राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मर्तबा फोर्स किया है, सजनी चली साजन के घर, 6 रन। हे खेळाडू येथे अनेक, करती संघाची बाजी नेक, करती संघाची बाजी नेक, करती संघाची बाजी नेक, मस्ती चौकार षटकार। देखिए इस तरह की आवश्यकता इनिशियल ओवर में थी, लेकिन कहते हैं जहां जागे वहीं सवेरा। आप 11 बजे अगर नींद में से उठेंगे तो आपकी सुबह वही है। क्या भूषण पाटिल पलटवार करेंगे? 3 ओवर में जीतने के लिए रन चाहिए 64, 21.33 का आस्किंग रन रेट है। माना कि हेल्दी है। ड्रिंक्स ब्रेक मैदान में चलते हैं। आईपीएल और T20 क्रिकेट की मखमली आवाज कुणाल दाते सर की तरफ। काही सन्मान तत्पूर्वी आपण घेऊया, त्याच्यानंतर कॅप्टन ऑन माईक असेल, आय थिंक कवलजीत। रमेश डोळे साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। रमेश डोळे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय। दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर आहेत। आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये।
रमेश डोळे साहेब आपलं सहर्ष स्वागत या नवी मुंबई प्रीमियर लीग 2023 पर्व 4 मध्ये आमदार सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत ही स्पर्धा आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. इक्वेशन माझ्यापर्यंत पोहोचवा. 18 बॉल 64 धावांची गरज आहे. जयेश डोळे यांचा देखील सन्मान केला जाईल. 18 बॉल मध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी पार्थ रॉयल्स बोनकोडेला अजिंक्य पाटील सध्या प्लेअर ऑन माईक असेल तर अजिंक्य सध्या ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे तुमची पार्थ रॉयल्सच्या विरुद्ध आणि किरण पवारचा जो झेल टिपला त्याबद्दल तू काय सांगशील? अप्रतिम झेल होता. त्या झेलमुळे आम्ही मॅच मध्ये आलो आणि गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि केला समोरच्या टीमवर प्रेशर रिलीज केला. आता काय वाटतंय नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये पहिलाच सामना एका मोठ्या फ्रँचायझीसाठी सध्या तुम्ही खेळताना दिसता. उद्योजक सुरेश राणा यांचा हा संघ आहे आणि सध्या तुमच्या टीमचं पारडं जड वाटतंय? नक्कीच, परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाही. भूषण देखील अजून स्ट्रायकरला आहे आणि आमची गोलंदाजी देखील चांगली होत आहे आणि भूषणचा विकेट घेण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. टीम कॉम्बिनेशन कसं राहिले आतापर्यंत ट्रायडंट नवी मुंबईचं? टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. कवलजीत आणि मुन्ना सर आहेत, यांनी सर्व चांगलंच केलं आणि ज्या पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ राहिला रंगला, गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतात. या संपूर्ण गोलंदाजांच्या बद्दल तू काय सांगशील? गोलंदाजांनी गोलंदाजी केली ती चांगल्याच टप्प्यावर कुडलेंथला गोलंदाजी केली, त्याच्यामुळे आम्ही सामना थोडा वरचढ ठरलो आहे. परंतु भूषणची विकेट घेऊन आम्ही अजून त्यांच्यावर प्रेशर रिलीज करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पहिल्या डावामध्ये 3 ओव्हरमध्ये 33 केल्या होत्या, त्याच्यानंतर फलंदाजी चांगली राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्या फलंदाजांबद्दल तुमचं मत काय? पहिल्या 3 ओव्हरमध्ये आम्ही सेकंड आणि थर्ड ओव्हरला फलंदाजी खूपच खराब केली. त्याच्यानंतर जीवन आणि कवलने चांगली फलंदाजी करून चांगला टार्गेट सेट केला आहे. खूप खूप धन्यवाद अजिंक्य, खूप चांगले बोल तुम्ही वापरले. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. धन्यवाद कुणाल सर. पुन्हा एकदा बोलूया. बॅक टू द क्रिकेट. गोलंदाज स्वप्नील ठाकूर तयार. यावेळेस पहा एक मोठा फटका, ताकदवान 6 धावांसाठी ठोकलाय तो षटकार. ठरतो एक नंबर, संघ ठरतो एक नंबर, संघ ठरतो एक नंबर. संदीप नाईक भाइयों अपना सामना. देखिए कितना अच्छा एग्जीक्यूशन है. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को स्वंग कर दिया. गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड हैंडसम 6 रन. एक बात है कि आज लेकिन भूषण पाटिल का बल्ला खामोश है. हालांकि जो भी आ रहा है सामने वाला अटॅक कर रहा है. अगदी नक्कीच फॉर्मशी झगडतायत. मोनिश खेळतायत अगदी 4 बॉल फेस करत असताना 14 वरती खेळतायत. इथून पुढे जाऊया. येणारे 15 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. समोरच्या बाजूने स्वप्नील ठाकूर यांचा मारा आहे. अप्रतिम चाललेली मॅच. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. मॅच जिवंत ठेवायची असेल तर चांगला खेळ देखील तुम्हाला करावा लागेल. अनिश्चित हा बॉल पुन्हा हाताळला जाईल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. प्रेशर आहे या मॅच मध्ये. यावेळेस पहा लॉंग ऑफला खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्राइक रोटेट केलं जाईल. पुन्हा एकदा नजरा प्रेक्षकांच्या आहेत आणि टीमची देखील अपेक्षा असेल की भूषण पाटील यांच्या बॅटमधून जर मोठमोठे फटके येत आहेत तर मात्र धावसंख्येतलं अंतर कमी होऊ शकतं, कारण समोरच्या बाजूने मोनिश देखील चांगली बॅटिंग करतायत. एक चांगलं कॉम्बिनेशन यावेळेस राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. एंड चेंज केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेटला आहेत. थ्रो करतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रॉपर टाइमिंग आज मात्र भूषण पाटील यांना जुळवता आलेलं नाहीये बॉलच्या पाठीमागे. देखिए जिस शॉट के लिए वो जाने जाते हैं उस तरह के शॉट अभी तक वो नहीं खेल पाए हैं, लेकिन
कभी कभी ऐसा होता है कि किसी खिलाड़ी के लिए वो दिन ही अच्छा नहीं होता है, लेकिन ये अंडर एस्टिमेट नहीं कर सकते हम। ट्रायडन नवी मुंबई की गेंदबाजी को लाजवाब गेंदबाजी की है उन्होंने। अगदी जकडून ठेवलंय संपूर्ण टीम पार्थ रॉयल बोनकोड्या या टीमला। फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत। हो, खूप चांगली कॅच, विकेटचं पतन। फलंदाज मोनिश परतीच्या दिशेला, तंबूच्या आश्रयाला। चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग। चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग। चला पाहू चला आज बघू चला नवी चला पाहू चला बघू चला। आज तो हर कोई देख रहा है, तो नवी मुंबई प्रीमियर लीग कोई देख रहा है। अगदी 16 क्रिकेटचा आणि गोडवा आपलेपणाचा नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4। अगदी एक घमासान युद्ध रंगलेलं आहे। इथून पुढे येणाऱ्या फलंदाजांवरती जबाबदारी वाढतीये। असं म्हटलं होतं ना, आगे देखोगे तो आशा मिलेगी, पीछे देखोगे तो अनुभव मिलेगा, लेकिन अपने भीतर देखोगे ना तो आत्मविश्वास मिलेगा। त्याच आत्मविश्वासाने इथे खेळ करावा लागेल। इथून पुढे जाऊया। 12 बॉल आणि 55 धावांची गरज आहे। 12 गेंदों में 55 रन। इस तरह के इक्वेशन 100 में एक आध मैच में होते हैं। क्या वो ये मैच है? क्या भूषण पाटिल पलटवार करेंगे? बने रहिए हमारे साथ, डोंट गो अवे, स्टिल ट्यूनिंग विथ अस इन NMPL। अगदी पहा, समीकरण मोठं आहे, बॉल कमी, रन्स जास्त। 55 धावांची गरज आहे। क्षेत्ररक्षणाची विबर रचना लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे। वाईडिश मिड विकेट तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। अगदी डीप कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर देखील आहे। यावेळी स्विंग करून दिला आहे, बॉलचा चांगला समाचार। बॉल ओलांडतोय सीमारेषा, याच लईने खेळावं लागेल। त्याने दूर केला अंधार। शिल्पकार तू नवी मुंबईचा, नवी मुंबईचा शिल्पकार। शिल्पकार तू नवी मुंबईचा। A full toss one and tucked away on the onside with the corner through the backward square leg. A fantastic shot from Bhushan Patil. Still 11 balls and 51 runs. मोहन राव निघतील। 40+ चे खेळाडू आहेत। श्रीकृष्ण दिवा एक चांगल्या टप्प्यासाठी यांना ओळखलं जातो। यावेळेस पहा, हवाई आक्रमण, भूषण पाटील इन ऍक्शन। गणेश नाईक साहेब नेता आपला आहे तो भरदार। नेता आहे तो भरदार, नेता आहे तो भरदार। क्या शॉट खेला है कोहिनूर ऑफ नवी मुंबई। देखिए हेलीकॉप्टर उड़ाया उन्होंने और सीधा लैंड होता हुआ लॉन्ग ऑफ पे। फंटास्टिक शॉट, ग्लोरियस स्ट्रोक, पलटवार। 10 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 45। क्या होनी को अनहोनी में बदलेंगे भूषण पाटिल? जशी मागणी आहे तसा पुरवठा करायला सुरुवात केली आहे। खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आहे। ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। इथून पुढे समीकरण बदलत आहे। आता 9 बॉल 44 धावांची गरज। परिंदे को मंजिल मिलेगी, उसके फैले हुए पंख बोलते, वही खामोश रहते अक्षर जमाने में, सर जिनके हुनर बोलते। देखिए बढ़िया वापसी। आप यहाँ कुछ नहीं किया जा सकता था, भूषण को मजबूर किया डिफेंड करने के लिए। अब इक्वेशन 9 गेंदों में 44 रन। आप यहाँ सांस नहीं ले सकते, दम नहीं ले सकते बल्लेबाज। ये हो सकता है कि गेंदबाजी का दम निकाल दे। अगदी ऋषी काटे सज्ज होतील, फिनिशरची भूमिका अदा करतील का? कारण समोर भूषण पाटील देखील चांगल्या लयमध्ये पाहायला मिळत आहेत। परंतु पहा, मोहन राव निघतील। पायाला भेदणारा बॉल, पंचांगडे स्ट्रॉंग अपील आहे। अगदी टप्प्यांसाठी सर यांची ओळख आहे। श्रीकृष्ण दिवाचे आहेत, 40+ चे खेळाडू आहेत, परंतु सध्याच्या घडीला पहा ऋषी काटे यांनाही बांधून ठेवतायत। इक्वेशन और मुश्किल होता हुआ 8 गेंदे और जीतने के लिए जो रन है वो है मेरे ख्याल से 43। एक हो सकता है कि भूषण पाटिल
8 के 8 गेंदों को बाहर मार दे। नामुमकिन तो नहीं, लेकिन लगभग लगभग मिशन इम्पॉसिबल। लेकिन ये कारनामा 6 में 6 कर चुके हैं। बहुत ही कड़क शॉट है, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं। पण इथून पुढे हे दोन फलंदाज मॅचला नवसंजीवनी देऊ शकतील का, हाच एक विचारला जाऊ शकतो प्रश्न। बिल्कुल, इस गेंद पे सिक्सर लगाना होगा बैट्समैन को, और अगली ओवर में 6 पे 6 लगाने होंगे। आज एवन पवन ने क्या बल्लेबाजी की, पवन केने ने सुबह में। अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली। मोहनराव पुन्हा निघतील। यावेळेस पास स्विंग करून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरतून एक क्लासिकल फटका, षटकार। जिंदा रखा है मैच को। भूषण से कहा है 6 में 6 मारो, 36 चाहिए। क्या होनी को अनहोनी में बदलेंगे? देखिए, होनी और अनहोनी का और धोनी का बहुत बड़ा साथ है। 2 अप्रैल का 2011 का वो फाइनल मुकाबला आपको याद होगा। स्टेडियम में आमिर खान थे, स्टेडियम में रजनीकांत थे, और किसी ने सही कहा था कि होनी को अनहोनी कर दे। होनी को अनहोनी एक जगह जब जमा हो तीनों, रजनी, गजनी और धोनी। शेख, याच दरम्यान प्रकाश मोरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रकाश मोरे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार इथे उपस्थित होतोय। त्यांचं या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या पर्व 4 मध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय। इट्स ओ टू कॉम बॉक्स। धन्यवाद कुणाल सर। 5-6 बॉल 36 धावांची गरज, आणि जो आवाज तुम्ही ऐकताय ना, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा लोकप्रिय आवाज आहे। तब्बल 28 वर्ष समालोचन क्षेत्रातली त्यांनी नुकतीच पूर्ण केलेली आहेत, आणि तब्बल 930 इव्हेंटला त्यांचा आवाज लाभलेला आहे। हा 930वा इव्हेंट सिद्दीकी भाबे सरांचा आहे। छह गेंदों में 6 सिक्सर। क्या भूषण पाटिल एक दिन के सुल्तान बनेंगे? देखिए, संभावनाएं सभी है। जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए, क्रिकेट में कुछ भी कहना उचित नहीं होता है। लेकिन आखिरी ओवर में 36 रन बचाने, आपको पता है इस तरह की स्थिति का, आखिरी ओवर में 6 रन होंगे तो बल्लेबाज पे प्रेशर रहता है। आखिरी ओवर में 20+ रहेंगे तो गेंदबाज पे रहता है। निश्चित, परंतु या प्रकारचा एक वेगळा विक्रम या प्रीमियर लीग मध्ये होणार का? 6 बॉल 6ची गरज आहे। 6 षटकार इथे ठोकावे लागतील। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। अगदी आपण सरांबद्दल चर्चा केली, एक लोकप्रिय आवाज आहे। राष्ट्रभाषा हिंदीतून त्यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेला 2 दिवसासाठी ऐकायला मिळणार आहे। यस, विशेष धन्यवाद करूंगा मैं। हालांकि संदीप जी, गणेश जी नाइक मेरे साथ कई मरतबा, खासतौर से कासार ओरोली में 14 जनवरी 2018 को टॉस बॉक्स में आए थे। उसके बाद कई मरतबा वो ठाणा के सेंट्रल ग्राउंड पे भी मुझे मिले हैं। उस फैमिली से मेरा बड़ा करीबी ताल्लुक़ है, और साथ ही साथ थैंक्स है पूरी NMPL कमेटी का, हमारे सभी साथी कमेंटेटर्स जो यहाँ कमेंट्री करके गए। स्पेशल थैंक्स NPL के कमिश्नर दीपक बालाराम पाटिल साहब का, और सबसे बढ़कर मेरे बहुत ही काबिल दोस्त और महाराष्ट्र के पोस्टरमैन और IPL की मखमली आवाज़ कुणाल दत्ते जी का। बैक टू क्रिकेट, 6 में 6 मारने होंगे। ओ प्रेशर आहे, पंचांचा इशारा, वाईट बॉल। आता पहा येणारे 6 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 35। हे समीकरण नव्याने मांडूया। वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे। 6 बॉल 35 धावांची गरज। यावेळेस पहा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल, दस्तक साधावा, षटकार। मस्तक पे दस्तक। देखिए, मैच कोई जीते कोई हारे ये अलग बात है, लेकिन क्लास देखिए भूषण पाटिल का। बॉटम एंड का इस्तेमाल देखिए, ये रिप्ले में दिखाया जा रहा है। हालांकि फुल टॉस गेंद थी और सामने मारना इतना आसान नहीं होता है। हैंड आई कोऑर्डिनेशन भी लाजवाब। गेंद फील्डर के सर के ऊपर से मस्तक पे दस्तक, 6 रन। मैच अभी भी जिंदा है, डोंट गो अवे, कहीं भी मत जाइएगा। भूषण पाटिल क्या इतिहास रचेंगे?
नहीं, एक रन एक गेंद चली गई। अब ये मैच पार्थ रॉयल्स को कोई जिता सकता है तो सिर्फ गेंदबाज। आता इथून पुढे 4 बॉल 29 धावांची गरज। खूप चांगला खेळ टीम ट्रायडेंट नवी मुंबईने केलाय। आणखीन एक फटका लॉंग ऑफला खेळलाय, परंतु कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। खुश असतील संघ मालक सुरेशजी राणा यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि पार्थ रॉयल बोनकडे विनोदजी म्हात्रे यांच्या मालकीचा हा संघ आहे। मॅच क्रमांक 2 आपल्या समोर। आता फरक वाढतोय। यावेळेस फटका खेळलाय कावू कॉर्नरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक खाली, विकेटचं पतन। फलंदाज भूषण पाटील देखील माघारी येत आहेत। एनपीएल में मैंने एक चीज बहुत अच्छी देखी है, कैचिंग, एक्सलेंट कैचिंग। ये देखिए कितना आसानी से रनिंग किया। चढविलास तू शहराला, कीर्ती गाजे जगी अशी आकार दिला भूमीला। विकासाचा आशा नवा चढविलास तू शहराला, कीर्ती गाजे जगी अशी आकार दिला भूमीला। इथे सर्व धर्म समभाव, शांती स्वच्छता नांदते, इथे वीज पाणी शिक्षण सारे सोपे झाले रस्ते। 3 गेंदों में 29 रन, मिशन इम्पॉसिबल। सिर्फ एक इस मैच में रोचक बात है कि कितने रन से पार्थ रॉयल से मुकाबला हारती। गोलंदाज तयार। यावेळेस समोरच्या बाजूला खेळत आहेत कार्तिक, गोलंदाजी मार्गवरती आहेत। एक धाव येते। पहिला बॉल वाईट टाकला होता, त्यानंतर षटकार खर्च केला, परंतु त्यानंतर एक विकेट देखील त्यांनी टिपलेली आहे, ती भूषण पाटील यांची होती। देखिए इस मैच में ऑल इंडिया आइकॉन जो थे वो दोनों नहीं चले। अगर देखेंगे हम पहले मैच में पवन के नहीं चले, लेकिन एजाज कुरैशी नहीं चले। यावेळेस बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करण्यासाठी धावतील, परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर असणारा बॉल एक टप्पा घेतोय धावफलकावरती। आणखीन एक धाव येईल। आता फक्त इथून पुढे सर एक औपचारिकता बाकी आहे आणि मॅच समाप्त झालेली आहे आणि मॅच जिंकली आहे टीम ट्रायडंट नवी मुंबई। या टीमने अप्रतिम कमालीचा खेळ। कॉन्ग्रेचुलेशन ट्रायडंट नवी मुंबई, हार्ड लक पार्थ रॉयल्स बुनकोडे। इस मैच को पूरी तरह लीड किया उनके कप्तान कंवलजीत ने। हालांकि कंवलजीत हिंदी फिल्मों के बहुत मशहूर हीरो का नाम है और एनपीएल में इस वक्त एनएमपीएल में वाकई में हीरो का काम किया है उनके कैप्टन ने। और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं कंवलजीत, जिन्होंने 12 गेंदों में 30 रन नॉट आउट बनाए, गेंदबाजी करते हुए 1 ओवर 8 रन और 1 विकेट। कंवलजीत द कैप्टन इज द मैन ऑफ द मैच। हम आपको लिए चलते मैन ऑफ द मैच पोस्ट मैच मैन ऑफ द मैच सेरेमनी के लिए कुणाल दाते सर के पास। कंवलजीत इज द मैन ऑफ द मैच, 30 रन और 8 रन देकर 1 विकेट। केशव म्हात्रे अंकल यांचे इथे आगमन झालेलं आहे। अंकल आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी रमेश डोळे यांना मी आमंत्रित करतोय। माजी नगरसेवक रमेश डोळे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कंवलजीत यांना। त्यानंतर टॉसची प्रक्रिया इथे पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर वाशी सेक्टर 14 मधून उपस्थित झालेले माजी नगरसेवक प्रकाश मोरे, आमचे निवेदक किशोर मोरे, उमेश आव्हाड आणि प्रसाद सांगळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल। तर सध्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय रमेश डोळे माजी नगरसेवक यांना। आपल्या शुभ हस्ते आपण कंवलजीत सिंग यांनी व्यासपीठावर यायचं आहे। आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल। कंवलजीत यांचा इथे सन्मान होतोय, अभिनंदन। टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे, पहिल्याच मॅच मध्ये चांगली खेळी केली,
धावसंख्येला आकार दिला. 3 ओव्हरमध्ये फक्त 33 धावा होत्या आणि त्याच्यानंतर एक चांगलं लक्ष सेट केलं. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर जिंकलेले 2 संघ आता एकमेकांच्या विरोधात खेळतील. 6 ओव्हरची ही देखील मॅच असेल. टॉनी टायटन्स टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय आणि त्याचबरोबर कवलजीत आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण रेडी ठेवा. तत्पूर्वी काही सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे करतोय. प्रकाश मोरे साहेब माजी नगरसेवक आहेत MG कॉम्प्लेक्स वाशी सेक्टर 14 त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतो दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे ते सभापती देखील राहिलेले आहेत. आदरणीय प्रकाश मोरे साहेब यांचा इथे सन्मान होतोय. आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर किशोर मोरे आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. उमेश आव्हाड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. किशोर मोरे निवेदक आहेत, अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो. त्यानंतर उमेश आव्हाड यांचा सन्मान इथे केला जाईल. उमेश आव्हाड यांचा इथे सन्मान होतोय. यानंतर प्रसादजी सांगळे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. माझगाव डॉकयार्ड मध्ये ते अभियंता आहेत. जहाज पुनर्बांधणी, जहाज बांधणी महत्वाची भूमिका त्यांची माझगाव डॉकयार्ड मध्ये असते आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. अभियांत्रिकी विभाग ते हाताळतायत माझगाव डॉकयार्डचा, त्यांचा सन्मान इथे होतोय. आपले सहर्ष स्वागत. श्रेष पाटील कुक्षेतवरून इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. श्रेष पाटील जे कुक्षेतवरून इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला प्रतीक पाटील, दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. शंकर मोरे यांचा देखील सन्मान इथे आम्ही करणार आहोत. मी विनंती करतोय दीपक बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते शंकर मोरे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. आपलं देखील सहर्ष स्वागत. यानंतर प्रकाश मोरे साहेब आणि शंकर मोरे साहेब, आपल्याला विनंती आहे आपण आमच्या ग्राउंड मध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. एक मिनिटाचा वेळ आहे फक्त सर. जसा कॅप्टन रेडी होईल आपल्याला ग्राउंडच्या आतमध्ये जायचंय टॉस साठी. चला कॅप्टन रेडी आहेत. जाऊया टॉस साठी आमच्या ग्राउंडच्या आतमध्ये. हॅलो, प्रकाश मोरे साहेब आणि शंकर मोरे साहेब आता आमच्या खेळपट्टीच्या दिशेने वाटचाल करतात. या मॅचचा आता होईल टॉस. 2 जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. हा सामना जर जिंकला तर तुम्हाला उद्या डायरेक्ट खेळण्याची संधी मिळणार आहे या स्पर्धेमध्ये, कारण आज 5च मॅचेस होणार आहेत. हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून आणि हा सामना जर पराभूत झालात तर पुन्हा एकदा एक संधी तुम्हाला प्राप्त होईल या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. विजेता संघांच्या दरम्यान ही लढत होईल. 6 षटकांची ही मॅच आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रकाश मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आता टॉस इथे आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार आहेत.
खास करून कबलजीत सिंगने आता नुकताच सामना जिंकला, त्याच्या अगोदर टॉनी टायटन्सने एक बलाढ्य लक्ष निर्माण केलं होतं. खूप चांगली फलंदाजी त्यांच्या टीमची राहिलेली आहे आणि कॉल करणार आहे आता कबलजीत. संदीप सर. आदरणीय संदीप नाईक साहेब हा कॉल होता, परंतु नवी मुंबई प्रीमियर लीग NMPL आलेला आहे कॉलवर, त्याच्यामुळे टॉस जिंकलेला आहे विशाल मडवी यांनी. टॉनी टायटन्स या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. क्रुशियल सामना आहे, विजेता संघ आहे तुमचा मागच्या मॅचचा. खूप मोठी धावसंख्या उभारली, खास करून आज आकर्षक फलंदाजी केली निखिल मडवीने, जो तुमच्याच गावचा खेळाडू आहे. आणि त्याच्याच बरोबरीने आपण पाहिलं A1 पवनचा खेळ. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल या महत्वपूर्ण मॅच मध्ये? फिल्डिंग करणार. मग अशी बॅटिंग करत असताना एवढं मोठं लक्ष प्रस्थापित केलं, या सामन्यामध्ये अशी रणनीती का? अशी काही रणनीती नाहीये, कारण मी जर पहिला मॅचला जरी टॉस जिंकलो असतो तरी मी फिल्डिंगच केली असती, परंतु टॉस हारल्यानंतर मला बॅटिंग आली आणि आता टॉस जिंकल्यानंतर माझा फिल्डिंगचा डिसिजन. विरोधी टीम मध्ये कोणाला असं टार्गेट करण्याचा प्रयत्न तुमचा असेल फिल्डिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना, या बॅटरची लवकर विकेट घेतली तर तुम्ही सामना जिंकू शकाल असं काही आहे? असं काही नाही, पण मुन्ना शेख हा एक क्रुशियल विकेट आहे, त्याचा विकेट जर लवकर मिळाला तर एक लेफ्ट हँडेड बॅट्समन लवकर आउट होऊ शकतो. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध एक राईट आर्म बॉलर ही एक महत्वाची भूमिका नेहमीच आपण पाहतो, ही जुगलबंदी क्रिकेटमध्ये नेहमीच चालू राहिलेली आहे. असा कुठला गोलंदाज ज्याच्यावर विश्वास दाखवाल मुन्ना शेखच्या विकेटसाठी? असं काही नाही, कारण पहिली ओव्हर धीरज भोईरच टाकणार आहे. पहिल्या मॅचला हे इजाज कुरेशी होता. ऍक्च्युली आमच्या टीममध्ये 4 लेफ्ट आर्म बॉलर आहेत आणि त्याच्यामुळे ते थोडंसं प्रेशर आहे, त्याच्यामुळे मुन्ना शेखचा विकेट मिळणं खूप ह्याचा प्रयत्न करावे लागतील. चला, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण जाऊया दुसऱ्या कॅप्टनकडे. टॉस आता बाजूने राहिलेला नाहीये, बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 3 ओव्हरमध्ये 33च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर खूप चांगला खेळ तू स्वतः साकारलास, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. या मॅच मध्ये तुझ्या व्यतिरिक्त, मुन्ना शेखच्या व्यतिरिक्त अजून कोणावर विश्वास दाखवेल बॅटिंगच्या दरम्यान? बॅटिंग मध्ये आता कौशल पाटील असतील, विपुल भोईर आणि जीवन गोपाल यांच्यावर दारोमदार असतील. आता बॅटिंग करायची आहे, काय माइंडसेट? मगाशी चांगलं लक्ष तुम्ही डिफेंड केलं, पार्थ रॉयसला पराभूत केलं, काय मनामध्ये चाललंय की एवढ्या धावा जर केल्या तर टॉनी टायटन्सला आपण रोखू शकतो सेकंड इनिंग मध्ये? खूप स्कोर होतोय आणि चेस करणं इझी वाटतं आणि आम्ही परत प्रयत्न करू की 85-90 करायचं. 85 ते 90 रन करण्याचा प्रयत्न असेल असं कबलजीत सांगतोय. चला, टॉस नुकताच झालेला आहे, टॉस इथे जिंकलेला आहे विशाल मडवी या कॅप्टनने. टॉनी टायटन्स डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, त्यांनी हा टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एक फोटो सेशन होईल tenniswicket.in वर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. मेरे साथ इस वक्त कमेंट्री बॉक्स में बॉक्स में जुड़ चुके हैं मशहूर कमेंटेटर उमेश मात्रे सर, स्वागत है आपका. ट्राइडेंट टॉस को जीता है टॉनी टाइटन्स ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. बहुत ही खूबसूरत मौसम है, भूमिपुत्र कोपर खैरने क्रिकेट